सर. बघा या ठिकाणी सर. तुमच्यासाठी मी ते हे बघा गटाशी जुळणारे पद हा घटक आपण नाही केलाय बरोबर. हा हो नाही सर. केलाय. मला हा तर आता तुम्हाला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. विचारा विचारा. सर तो बेरीज ह्यातला म्हणजे तो चौथा प्रश्न होता ना. हम्म. बेरीज मधला ते दोन संख्येमधील फरक एवढा आहे तर त्यात ती संख्या आहे त्यातील लहान संख्या असल्यास मोठी संख्या कोणती असा प्रश्न आहे तर ऐक तुम्हाला ना, समजला ऐक नाही. माझा ऐक ना. हा मी तुला सांगतो तो मला व्हॉट्सअपला टाकून द्या तो लिहून टाक मला तुला मी सांगतो समजून. आता सध्या जे चालू आहे ना त्याचा एन्जॉय करा, त्याचं लक्ष द्या आणि त्याला समजून घ्या. तुझं ते मी सांगतो, काळजीच करू नको तू. बघा माझ्याकडे बघा, आता तुम्हाला मी सध्या काय सांगत आहे, गटाशी जुळणारे पद आपला आजचा टॉपिक आहे. आता आपल्याकडे कमी दिवस राहिलेत बघा. आज आहे मंगळवार बरोबर. द्वार. हॅलो. द्वार आहे. काय येत आहे? सर बुधवार आहे आज. 14 तारीख सर. 14 तारीख आहे. बघा बघा तुमचं लक्ष आहे म्हणजे बुधवार आहे ना आज. मला माहित होतं पण मी म्हटलं चला काय तुमचा अभ्यास चालू आहे नाही, किती दिवस राहिले तुम्हाला माहिती का नाही बघा एकदा. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस आहेत आपल्याकडे बरोबर. तर आता 3 दिवसामध्ये आपल्याला जेवढं राहिलंय तेवढं सगळं कंप्लीट करायचं आहे बरोबर ना. तर 3 दिवसात करूया सगळं कंप्लीट आपण, काळजी करू नका तुम्ही. या थोडे राहिले टॉपिक तर ते आपण करूयात. आता आपल्याला हे बघायचं जे दिले ते बघा, गटाशी जुळणारे पद. याच्यामध्ये काय असतं, आपल्या अवतीभोवती असलेल्या अनेक वस्तूमध्ये काही सारखेपणा शोधून आपण त्यांचे गट करीत असतो. थोडक्यात या पद्धतीने आपण वस्तूच्या वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करतो. यामुळे एखादी नवीन वस्तू कोणत्या वस्तू गटाशी सारखेपणा दाखवते हे शोधून त्या गटात त्या वस्तूचा समावेश आपल्याला करता येतो. तर आपल्याला बघायचं आहे कशा पद्धतीने आहे. तर बघा या ठिकाणी काय दिलंय की काही वस्तूमध्ये सारखेपणा कसं, भाज्या, फळे, फुले, व्यक्ती, रंग, वाहन, वार, महिने, ऋतू, दिशा याच्या गटामध्ये दुसरा एखादा गट असतो आणि मग तो आपल्याला शोधायचा असतो. कसं बघा आता, जसं पहिला प्रश्न दिलाय यामध्ये काय दिलं त्यांनी, रस्ता, मार्ग आणि पथ हे तिघही गोष्टी ज्या आहेत या रस्त्यालाच म्हणतात. रस्त्याला म्हणजे रस्ता म्हणजेच मार्ग, मार्ग म्हणजेच पथ. तर आता डांबर, कॉन्क्रीट, खडी आणि वाट हे आपल्याला पर्याय दिलेत. तर वाट म्हणजे काय होईल, वाट म्हणजे रस्ता. म्हणून हे त्याचं उत्तर आपलं काय येणार आहे, बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, कावळा, फळा आणि अंधार. बघा कावळा, फळा आणि अंधारचं काय होईल तर त्या ठिकाणी पर्याय का. क्रमांक 1. हा कावळा कसा आहे, कावळा आहे काळा. काळा. फळा सुद्धा काळा, अंधार सुद्धा काळा. मग काळा. याच्यामध्ये नदी, दही, आकाश पैकी म्हैस कशी काळी, म्हणून ते उत्तर येणार. येस येस, एक नंबरचं उत्तर त्याचं सर येणार ते आहे. उत्तर मिटवा. हो हो हो, तेच करू लागलो मी. हा, काही सेकंद हा, मिटवतो मी. हा मॅम, होत नाही का तुम्हाला कनेक्ट? इकडे असेल. सर तुमचा आवाज नाही ऐकू येते. हो, यातनं ते गटातले शब्द ओळखायचे. आता सर तुमचा आवाज नाही येते.
हो हो हो, मला माहिती आहे माझा आवाज येत नाहीये, कारण ते एका विद्यार्थ्याला चालू होत नव्हतं म्हणून त्याला सांगत होतो मी. चला, तर आपण आता सुरू करूया, तुमचे याची प्रश्नाचे उत्तर बघूयात. हा, तर इथे झालं आपलं ते बघा, वादळ, भूकंप, पूर. तर याचं काय होणार? पर्याय वादळ, क्रमांक भूकंप, 4 दुष्काळ. बरे. हा, पाऊस. दुष्काळ. हा. तर हे काय आहेत बघा, या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आहेत. मग याच्यामध्ये काय म्हटले, पर्याय क्रमांक 4, तर आपल्याला हे दिसतंयच, म्हणजे पूर हा काय, नैसर्गिक आपत्ती. त्याच्यानंतर इथे बघा, मोठे आतडे, जठर, लहान आतडे. आता हे याच्यात काय येईल? हम्म ग्रासिका. ग्रासिक. ग्रासिका. कारण हे ग्रासिका. पर्याय बरोबर क्रमांक बरोबर 1. अगदी बरोबर. आता आता हे करा बरं तुम्ही 9.1 मधलं पहिलं. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक पर्याय 4. क्रमांक 4. पर्याय क्रमांक पर्याय 4. क्रमांक 4. हो 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 हो, पर्याय ऑप्शन 4. क्रमांक क्रमांक 4. 4. 4. अगदी बरोबर. क्रमांक 4. हो, अगदी बरोबर आहे तुमचं, व्हेरी गुड. चला पुढे जाऊयात. बघा, झरा, नाला, ओहोळ. याचं काय होईल बरं? झरा, नाला, ओहोळ. सांगा उत्तर मला तुम्ही. येतंय का? झरा, नाला, ओहोळ. काय होईल त्याचं? हॅलो. बघा या ठिकाणी, झरा, नाला, ओहोळ. तर काय होईल याचं बरं? हम्म नळ, ओढा, समुद्र, तलाव. हम्म तर त्या ठिकाणी झऱ्यामध्ये काय असतं, नाल्यामध्ये काय असतं? पाणी, वाहतं पाणी असतं. झऱ्यातून पाणी वाहतं, नाल्यामध्ये पाणी वाहतं, ओहोळमध्ये पाणी वाहतं. नळामध्ये ते आपण हापसलं की मग बाहेर येतं, किंवा समुद्रामध्ये साचलेलं असतं, तलावामध्ये साचलेलं असतं, पण ओढ्यामध्ये सुद्धा वाहतं असतं पाणी. म्हणून याचं उत्तर येईल ओढा. चॅट बॉक्समध्ये उत्तर टाका तुमची. मी तुमचं माईक आता बंद केलं आहे, कारण सगळ्या जणांचा खूप आवाज होतो. तर तुम्ही आता चॅट बॉक्समध्ये तुमचे उत्तर टाकू शकता, बघतोय मी. चित्र, सावली, पृष्ठ. सांगा याचं उत्तर आता. चित्र, सावली आणि पृष्ठ. हं. काय येते? 2, 3. सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करा. चला, येतंय का? बऱ्याच जणांचा 3 नंबर येत आहे, कोणाचा 1 नंबर, कोणाचा 2 नंबर. हं. बघा, या प्रश्नासाठी थोडंसं तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे. तुम्हाला द्विमितीय आणि त्रिमितीय, जसं आपण एक ठोकळा घेतला, समज मी हा माऊस घेतला, तर याला लांबी लांबी आहे, त्याच्यानंतर रुंदी आहे आणि उंची आहे. बरोबर? लांबी, रुंदी आणि उंची या ठिकाणी आहे. तर हे जे आहे ना, हे त्रिमितीय आहे. लांबी, रुंदी, उंची आहे. आणि द्विमितीय म्हणजे हेच जर मी एखाद्या फोटोमध्ये तुम्हाला दाखवला माऊस, तर तो द्विमितीय आहे, लांबी आणि रुंदी. बरोबर, त्याला उंची नसते. तर या ठिकाणी जर बघितलं आपण, चित्र हे द्विमितीय, सावली द्विमितीय, पृष्ठ द्विमितीय. तसं पुस्तकाला लांबी, रुंदी, उंची असते, डोंगराला लांबी, रुंदी, उंची असते, कपाटाला लांबी, रुंदी, उंची असते. परंतु पडद्याला लांबी आणि रुंदी, म्हणून पडदा हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पेट्रोल, तेल, सरबत. पेट्रोल, तेल, सरबत. सांगा उत्तर.
ओके, 4 नंबर शिवराज म्हणतोय, चैतन्य योगिता 4 नंबर, स्वरा 4 नंबर, अर्णव 4 नंबर, श्रुती 4 नंबर, ओके, सार्थक, समृद्धी, प्रार्थना, सोहम, राजनंदिनी, मसिरा, भावार्थ, सर्वांचे उत्तर मिळाले. ओके, राईट, व्हेरी गुड. तर हे बघा, पेट्रोल आहे द्रव पदार्थ, तेल सुद्धा आहे द्रव पदार्थ, आणि सरबत सुद्धा आहे द्रव पदार्थ. मग आपल्याला द्रव यामध्ये बघायचं आहे कोणता आहे? गोबर गॅस, गॅसेस आहे, वायू आहे, बर्फ स्थायू आहे, जेली पण थोडं स्थायू असतं, इतकं द्रव नसतं ते. तर हे 4 नंबर दूध द्रव आहे. पुढं बघा, सुमंत, त्यानंतर सचिव आणि न्यायाधीश, याच्यामध्ये काय असेल? तुम्ही कधी जर गेल्या वर्षी इतिहासामधलं जे शिवाजी महाराजाचं अष्टप्रधान मंडळ होतं ते बघितलं असेल तर त्यामधले शब्द आहेत हे. आणि तुम्ही त्यामधलं जे सांगतायत, बरेच जण सांगतायत सेनापती, तर सेनापती उत्तर बरोबर आहे. मेंदू, फुफ्फुस, आतडे, मेंदू, फुफ्फुस, आतडे, दरवाजाला छाती, पोट, पाठ पेक्षा जठर, जे की हे मेंदू काय आहे? आंतरिंद्रिय, फुफ्फुस आंतरिंद्रिय, आतडे आंतरिंद्रिय, तसंच जठर सुद्धा काय आहे? आंतरिंद्रिय आहे. त्यानंतर उष्णता, ध्वनी, विद्युत, सांगा. उष्णता, ध्वनी, विद्युत. हम्म. विद्युत म्हणजे वीज. हम्म. ऊर्जा. हम्म. तर पंखा विस्तव किंवा रेडिओ नाही, तर प्रकाश हे तुमचं उत्तर येणार आहे. आंबोळी, इडली, डोसा, सांगा बरं आता काय होईल तर? आपल्याला लक्षात ठेवायचं याला, याच्यामध्ये काय म्हटलंय, आपल्याला सांगितलं आहे उत्तर, की हे इडली, डोसा आणि हे तांदळाच्या पिठापासून बनतात. आपण मोदक सुद्धा तांदळाच्या पिठापासून बनवू शकतो, पण पुरणपोळी, चपाती आणि थालीपीठ तांदळाच्या पिठापासून नाही बनणार. ओके. घोडा, बैल, हरिण, सांगा बरं. घोडा, बैल, हरिण. मांजर, तुम्हाला वाटतं का हे पाळीव प्राणी आहेत किंवा डोमेस्टिक ॲनिमल आहेत? तसं नाही दिलं त्यांनी. ते अशा पद्धतीनं सांगितलं आहे की हे सगळे शाकाहारी आहेत. आणि गेंडा हा शाकाहारी सांगितलं पुस्तकामध्ये. गेंडा हा प्राणी शाकाहारी आहे असेलच, कारण तुम्हाला माहित आहे का कुणाला गेंडा हा प्राणी शाकाहारी आहे की मांसाहारी आहे? तर तुमचं माईक मी ऑन केलेलं मांसाहारी आहे. आहे. मांसाहारी नक्की आहे. मांसाहारी नक्की आहे. नक्की नक्की शुअर आहात तुम्ही त्याच्याविषयी? हो. एक मिनिट हा, मी बघतो. तरस म्हणजे काय? तरस शाकाहारी. शाकाहारी आहे. गेंडा हा, शाकाहारी आहे. एक मिनिट हा, मी बघतो, तेच बघतोय, मी बघतोय. रंग चढू दे. पुढचा प्रश्न सोडवा तुम्ही तोपर्यंत, खालचा हा. तुम्ही तोपर्यंत पुढचा सोडवा, मी ते सांगतो तुम्हाला याचं, तुम्ही पुढचा बघा तोपर्यंत.
हम्म, 4 नंबर, जहाज, मोटार, रेल्वे. काय होईल याचं उत्तर? गेंडा हा शाकाहारीच आहे. ओके. बघितलं मी त्याच्यावर, गुगलवर. तर तो शाकाहारी आहे, त्यामुळे हे सगळे शाकाहारी आहेत. ओके. तर 10 नंबर मध्ये आपलं बरेच जण वेगवेगळे मांसाहारी नाही, हा शाकाहारी आहे, बरोबर. तर हे सगळे वाहनं आहेत, आणि याच्यामध्ये सुद्धा सायकल हे वाहन आहे. तर आय थिंक तुम्हाला समजलं असेल कशा कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे. तर बाकीचे प्रश्न तुमच्याकडे बुक असेल तर त्यामधून सोडवा, किंवा मी तुम्हाला एक्झाम देणारच आहे त्याची. आता पुढचं बघा, आकृत्या. आकृत्यामध्ये काय सांगितलंय? पुढे दिलेल्या आकृतीच्या गटातून त्या गटाशी जुळणारी आकृती शोधायची. बघा, या ठिकाणी या गटाशी जुळणारी आकृती तुम्हाला शोधायची. काय सांगितलं आहे? तर यामध्ये प्रत्येक आकृतीचे 4 समान भाग केलेले आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर हा छोटा दिसतोय, हा मोठा दिसतोय, हा वेगळा, तर हे होणार नाही. इथं सुद्धा हे 3 सारखे आहेत, पण हा वेगळा आहे, म्हणून हे पण होणार नाही. इथे हा आणि हा सारखा आहे, हा आणि हा सारखा आहे, पण सर्व सारखे नाही आहेत. 4 नंबर मध्ये सर्व सारखे आहेत. इथे बघा बरं, आता हे काय दिले याने तर. काय लॉजिक आहे ते बघा याच्यामध्ये सुद्धा, या प्रश्नामध्ये. त्याचे उत्तर तुम्हाला समोरच दिसत आहेत, त्याच्यामुळे आन्सर तुम्ही टाकायची आवश्यकता नाहीये. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सम, ही एक आणि ही एक, म्हणजे 2 रेषा. इथं 1 2 3 4 समसंख्या, ही सुद्धा, ही एक आणि ही दोन समसंख्या. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये ही एक पूर्ण अशी, ही दोन आणि ही तीन विषम संख्या आली. 1 2 3 विषम संख्या. इथे बघा 1 2 3 4 समसंख्या, आणि इथं 1 2 आणि 3 विषम संख्या. तर मग हा जो पर्याय आहे 3 नंबरचा, हा बरोबर आहे. समोर बघा. बघा, काही समजतंय का तर? समजलं? बघा काय म्हटलंय, गटातील, त्यांनी दिलंय खाली वाचून बघा तुम्ही, गटातील आकृतीत चौकोनापेक्षा वर्तुळ एकने कमी आहे. मग याच्यामध्ये किती चौकोन आहेत बघा. हा छोटा 1 2 3, आणि हा इथला एक, हा, हे झाले 4. म्हणजे चौकोन किती झाले? 4. वर्तुळ इथं 3 दिले बघा. वर्तुळ 3, आणि त्रिकोण वर एक आणि खाली एक. त्रिकोण 2, 4 3 2. इथे बघा 2 चौकोन, चौकोन 2, वर्तुळ एकच. मग त्रिकोण तर त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे 0. इथे सुद्धा तसंच दिलेलं आहे. हा एक चौकोन मोठा, हा दुसरा, हा तिसरा. 3 चौकोन, 2 वर्तुळ, एक त्रिकोण. तर सेम ॲज असं आपल्याला इकडे बघायचं आहे. तर ते 2 नंबर मध्ये उत्तरात दिलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने बघा. आता पुढची रचना, त्यापेक्षा आपण एक खालचा प्रश्न बघूयात. हा.
बघा या ठिकाणी हा 8 नंबरचा प्रश्न बघा, समजतोय का तुम्हाला? तर 8 नंबरचा प्रश्न बघून घ्या. चॅट बॉक्समध्ये उत्तर टाका आणि स्क्रीनवर कोणीही लिहिण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही लिहिता आणि नंतर मला ते कट करावं लागतं. लिहू नका कोणी त्याच्यावर. सांगा 8व्याचं उत्तर टाका सगळ्यांनी. चला, सांगितले उत्तर बऱ्याच जणांनी. यस. कोणी 3, कोणी 4. बघा आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, या आकृतीला सरळ करूया आपण असं. सगळ्या आकृत्या सगळ्या ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्या आपण या पद्धतीने करूयात, अशा उभ्या. हिला जर आपण सरळ केलं तर त्रिकोण इथे आणि सर्कल इथे, अशा पद्धतीने हिचं पण बघा. हिला आपण सरळ इकडे घेतलं, इथे जाईल त्रिकोण, इथं आहे होईल. हिला सुद्धा आपण जर खाली इकडचं घेतलं आणि हे वर केलं तर त्रिकोण ह्या साईडला येईल, त्रिकोण आणि इथं वर्तुळ येईल. तसंच आता इथं बघा, ही आकृती अशी होऊ शकत नाही कारण वर्तुळ या साईडला दिले, म्हणजे ही पहिली चुकली. हिच्यामध्ये वर्तुळ विरुद्ध दिशेला दिले म्हणून ही चुकली. आता ही तिसरी बघा, सरळ केली आणि थोडीशी आपण इकडं हे सर्कल इथं आणलं आणि हे इथं आणलं तर हे बरोबर होईल. मला सांगा, हा जो 8वा प्रश्न आहे हा तुम्हाला समजला आहे का? तुमचं माईक मी चालू केलेलं आहे, समजलाय का? एकदा सांगा मला. सर समजलं. सर्वांना समजलाय? नाही सर. हो हा. सर. सर. ओके ओके ओके. मला येस, चालेल. मला नाही समजला कोणाला ते सांगा. मला सर. हा अर्णव, मी सांगतो तुझ्यासाठी, बघ माझ्याकडे लक्ष दे. हे बघ, आता तू व्यवस्थित बघा. मी थोडं हे इरेज करतो पहिलं लिहिलेलं. हे बघ, आता याला मी सरळ करतो उभा. आता हे बघ, हे त्रिकोण इथं जाईल, बरोबर. आणि याला सरळ केल्यानंतर हे अशा पद्धतीची आकृती होईल. हा सर्कल जे आहे इथे येईल, अशी आकृती केली. आता बघ, ही पहिली आणि दुसरी सारखी दिसते. याला सुद्धा मी असं याला खाली ओढलं इकडं, तर हा असा होईल आणि हे वर जाईल. हा त्रिकोण आहे ना, ह्या इकडच्या साईडला इथे येईल आणि हा हे सर्कल इथे जाईल. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी सारखी होते. आता इथं बघ, हे वर्तुळ इकडनं आहे इथे, म्हणजे डाव्या साईडला आहे. आणि हे वर्तुळ उजव्या साईडला, याला कसंही फिरवलं तर ते चेंज होणार नाहीये, म्हणून ही चुकीची आहे. त्याच्यानंतर हे पुढचं आहे. याच्यामध्ये जर सर. आपण बघितलं तर वर्तुळच इकडे दिलंय, विरुद्ध दिशेला वर. सर, बोला. हे बघा, हे ना पर्याय क्रमांक 2. हा. त्याच्यामध्ये ज्या 2 दांड्या ना अशा आडव्या आणि अशा आडव्या आहेत हम्म. त्या दोनच्या या गोलच्या खाली असतात ना सर त्या. हा, मग नाही ना, हे नाही म्हणतोय ना मी. 3 नंबर बरोबर आहे म्हणतोय मी. हे खाली येणार आहे आणि जर त्रिकोण खाली दिलाय म्हणजे हे नाहीये. याला म्हणतात एलिमिनेशन मेथड, म्हणजे जे जे नाहीत ते कट करायचे, मग आपलं उत्तर मिळतं आपल्याला. हे दोन्ही पण नाहीयेत. मग आता याला बघूया आपण. याला थोडं इकडे सरकवलं तर हे वर्तुळ खाली येईल याच्यासारखं आणि त्रिकोण वर राहील, म्हणजे तिसरं बरोबर. हे तर उलटच दिलेलं आहे. समजलंय का आता? हो, समजलं. ओके, चालेल. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, हा हा सोडवा, 9वा. बघा चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका तुमचं 9व्याचं, मी बघतोय.
चला ओके, आलंय का? बरेच जण सांगतायत त्या ठिकाणी, कोणी 3 म्हणतं, कोणी 4 म्हणतं. भावार्थ 3 उत्तर कसं येईल बेटा? आपल्याला वेगळी आकृती नाही शोधायची आहे. थोडं लक्षात घ्या. ही कन्सेप्ट वेगळी आहे. आपण एक वेगळ्या आकृतीचा सुद्धा टॉपिक बघितला होता. हा आहे सारखी आकृती शोधा, वेगळी आकृती नाहीये याच्यामध्ये. समान काय आहे ते शोधायचं आपल्याला. तुम्ही थोडस त्यावर लक्ष द्या. अ, त्याच्यामुळं तुमचं गटाशी जुळणारे पद, आपण काय बघितलं टॉपिकचं नावच, गटाशी जुळणारे पद. आणि मग तुम्ही त्यावर थोडं लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल. प्रश्न अगदी काळजीपूर्वक, परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप महत्वाचं आहे. बघा आता मी समजून सांगतो तुम्हाला, ज्यांना समजलं नसेल. ज्यांचं उत्तर 4 नंबरचं आलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे, आणि बाकीच्यांसाठी मी समजून सांगतोय. बघा आता जर तुम्ही बघितले या ठिकाणी, त्रिकोणानंतर हे वर्तुळ आहे, आणि वर्तुळ नंतर अशा पद्धतीचे हे स्टार आहे, आणि नंतर गुणिलेचं चिन्ह आहे, गुणिले नंतर त्रिकोण आहे. आपल्याला हे पाहिजे. तर आता सगळीकडे असंच आहे सेम बघा. त्रिकोण नंतर वर्तुळ, वर्तुळ नंतर स्टार, स्टार नंतर गुणिले, त्रिकोण नंतर वर्तुळ, स्टार आणि गुणिले. याच्यात जर बघितलं आपण, तर त्रिकोण नंतर वर्तुळ आहे, परंतु जागा बदलली त्यांची, म्हणजे हे चुकीचं आहे. त्रिकोण नंतर वर्तुळ पाहिजे होतं, परंतु इथं मागं आहे, मग हे सुद्धा चुकीचं आहे. इथे फार जवळ आले, डायरेक्ट कळतं, हे चुकीचं आहे. आता 3 चुकले, मला सांगा म्हणजे बरोबर कोण असणार आहे? राहिलेला पर्याय बरोबर असणार आहे, आणि तो तुमच्या समोर आहे. ओके, चला आता हा 13वा प्रश्न. 13वा प्रश्न बघा तुम्ही. बघा 13 मध्ये लॉजिक काय आहे बघा. उत्तर तुम्हाला समजा असं समजलं, मी बघितलं माझं तिसरं उत्तर दिसेल, मला वाटलं तिसरं, पण तसं नाही. त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. परीक्षेच्या वेळी ते तुम्हाला बघायचंय. हाच प्रश्न येईल असं नाही सांगता येत, तिथं दुसराही प्रश्न येऊ शकतो. चला, आलंय का? बऱ्याच जणांनी उत्तर टाकलेलं आहे. आणि यस यस यस, 3 म्हणताय सगळेजण, 3 आन्सर आहे. ओके, बघा. बघा या ठिकाणी त्रिकोणाचा हा जो भाग आहे ना, हा खालचा भाग, हं, हा सपाट भाग बघा, हा इथं आहे, हा इथं आहे, हा इथं आहे. असं याच्या विरुद्ध जे आहेत ते कट करून टाकायचे. आता हा जो आहे ना, हा विरुद्ध उलटा दिला बघा त्रिकोण, वर सपाट भाग गेला, हा 100% चुकेल. हा वर सपाट भाग गेला, हा पण चुकला. आता याच्यामध्ये जर बघितलं ना आपण, प्रत्येक ठिकाणी बघा, एक त्रिकोण आहे, एक वर्तुळ आहे, आणि इथे ना दोन्ही वर्तुळ दिलेत सलग, आणि इथं दोन्ही सरळ त्रिकोण दिलेत, म्हणजे हे दोन्ही चुकले, हे बरोबर आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक टॉपिक आहे बघा, यामधलाच सारखे पद ओळखणे मधला पुढचा टॉपिक, त्याच्याकडे जाऊ आपण आता. बघा, हम्म. गटाशी जुळणारे पद संख्या. आता आपण पहिल्यांदा बघितलं होतं शब्द, त्यानंतर बघितलं आकृती, आता आपण जुळणारे पद संख्या बघूया. मागचे 2 प्रकार तुम्हाला समजले आहेत का? आपण फार डीपली जात नाहीत हा, कारण आपल्याकडे वेळ नाही तितका, त्याच्यामुळे आपण डीपली जात हो नाहीत. तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो हो मी कसं सर. करायचं तर.
समजलंय का हो सर. तुम्हाला सर्वांना? सर हो. मला समजलं, पण ते आता तुम्ही सांगितलं ना ते नाही समजलं. आत्ताचा प्रश्न नाही समजला तुला? बरं. हो. बरं ठीक आहे. बाकी कोणाला काय आहे आणखीन अडचण? ओके ठीक आहे. मी तिला नाही एकदा सर. हा सर. समृद्धी तुला सांगतोय मी, बघ माझ्याकडे लक्ष देतो. अगदी सोपं होतं ते, एकदा बघ. इथं बघ. आता मी काय सांगितलं सुरुवातीला? मी म्हटलं हा सर. त्रिकोणच आहे ना. हा बोला. हा बोला लवकर, कोण बोलत आहे? बघा. तर या ठिकाणी मी म्हटलं तुम्हाला की हा सपाट भाग जो त्रिकोणाचा आहे तो खाली आहे. इथं पण खाली आहे, इथं पण खाली आहे, म्हणजे असे सपाट भाग पाहिजे आपल्याला सगळ्यामध्ये. इथं तो उलटा झाला. त्रिकोणाचा सपाट भाग वरच्या साईडला गेला, म्हणजे हे चुकीचं आहे. इथं सुद्धा तसंच वर गेला, मग मी हे चुकीचं केलं. आता नंतर जर बघितलं तर एक त्रिकोण एक वर्तुळ, एक त्रिकोण एक वर्तुळ आहे. इथे दोन्ही वर्तुळ सोबत आले म्हणून मी हे चूक केलं. म्हणजे जर तीन चुकले असतील तर मग राहिलं कोण? हे बरोबर आहे. ओके. अशा पद्धतीने करू शकतो. आता ते शेवटचा एक आहे संख्यांचा, तो तुम्हाला बघायचा आहे. आणि उद्या याच्यावरचे 3 टेस्ट तुम्हाला सोडवायचे आहेत. बघा आता याच्यामध्ये काय दिलं. 5, 43, 29. 5, 43 आणि 29. बघा. ह्या संख्या तुम्हाला मूळ संख्या आहेत. म्हणजे खालच्यामध्ये कोण आहे मूळ संख्या? 59. इथे बघा. बाकी मी पुढच्या प्रश्नांचे कट करतो ते. तुम्ही आता सध्या इथे 2-3 प्रश्न बघा हे. नंतर उत्तर मी इरेज करतो त्याचे. 24, 81, 48. काय सांगितलंय? 3 ने भाग जातो. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत या. ही सुद्धा, ही सुद्धा, ही सुद्धा. तुम्हाला 3 ची कसोटी माहित असेल. 48 ला कसा भाग जातो? 8 आणि 4 12. आणि 12 ही संख्या 3च्या पाड्यात येते. म्हणून या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. तसंच 18 ला सुद्धा जातो. आता हे काय सांगितलं आहे? 2, 5, 71, 79 आणि 37, 43. कंसात मूळ संख्येची जोडी आहे. या जोडीत लहान मूळ संख्येनंतर क्रमावर येणारी मूळ संख्या वगळून पुढची संख्या दिलेली आहे. लहान आणि पुढची संख्या. मग आता काय होणार आहे? 47, 53 आणि 59. तर ही संख्या. हम्म चौथं उत्तर दिले त्याचं. मूळ संख्या वगैरे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आपण यातले 2-3 प्रश्न करूयात. आणि मग आपल्याकडे वेळच तेवढा राहिला 4 मिनिटं या क्लासचं. तर जेवढे होतील तेवढे बघूयात. हम्म आणि नंतर मग आपण थोडं दुसऱ्या विषयाकडे पण जाऊयात, ज्याचे बाकी राहिले टॉपिक आपले. बघा आता या ठिकाणी. सांगा पटकन. पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या सगळ्यांनी. बघा. चॅट बॉक्स मध्ये टाकता तुम्ही उत्तर. हा 3 नंबर. 3 नंबर, 3 नंबर, सगळ्यांचं 3 नंबर येत आहे. ओके गुड. छान. राईट. तर कसं झालं, ज्यांना नाही समजलं त्यांनी बघा. 9 मधून 1 गेला 8. 9 मधून 1 कमी झाला 8 राहिले. आणि 8 मधून 1 कमी झाला 7 राहिले. 5 मधून 1 गेला 4. 4 मधून 1 गेला 3. अशा पद्धतीने ही सिक्वेन्स होते, एक एक कमी करून. मग पुढं आहे 7, 6, 5. 3 नंबर बरोबर आहे. आता हे सांगा. या दुसऱ्याचं उत्तर द्या सगळ्यांनी. दुसऱ्याचं उत्तर सांगा. चॅट बॉक्स मध्ये बघतोय मी तुमच्या उत्तर. यस.
हा, समृद्धी खेडेकर बोला, काय म्हणताय? सर तुम्ही आता ते पहिल्याच दिले ना तसंच सेम अशी ट्रिक वापरू शकतो आपण. 9 + 7 केलं की 16 होतोय. 16च्या निम्म 8 होतोय. 5 आणि 3 8 होतायत. 8च्या निम्म 4 होतंय. यस यस 3 आणि 1 4 होतंय. 4च्या निम्म 2 होतंय. यस यस यस, तुम्ही ते पण करू शकता, काही हरकत नाहीये. तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने करा. चालतंय, ओके, व्हेरी गुड, हा. छान सांगितलं. हे सांगा आता, बघा पुढचं. बघा, बाकीच्यांनी चॅटमध्ये टाका उत्तर. हा, लिया, तुमचं काय म्हणणं आहे? लिया. सर ती पहिला प्रश्न कळाला नव्हता, कळाला आता. ओके ओके, चल ठीक आहे. पुढचं बघा. हा, या ठिकाणी त्यांनी सांगितलं 2 आणि 2 ची बेरीज केली आपण, 4 आले. 1 आणि 4 ची बेरीज केली, 5 आले. 3 आणि 4 ची बेरीज केली, 7 आले. तसंच यामध्ये जर आपण कुणाची बेरीज केली, 1 आणि 2 ची बेरीज केली, तर 3 येतील मधली संख्या. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचं बघा, हे सोपं आहे. वर्ग संख्या आहेत या 121, 64 आणि 36. खाली कोणती आहे बरोबर वर्ग संख्या? आता बंद होईल आपोआप मीटिंग. मी तुम्हाला दुसरी लिंक टाकतो. यस, 169 बरोबर. पुढचं 63, 23, 113. 3 आहे का शेवटी सगळ्यांच्या? बघा बरं. सोपं होतं खूप. 15, 3, 21. पाचव्याचं उत्तर काय असेल बरं? बंद होईल आता आपोआप हा क्लास. सांगा.